तहसील पुलिस में गोपनीय जानकारी मिलने के बाद भानखेड़ा परिसर में ट्रैप लगाकर मैफोडीन ड्रोन ड्रग्स की डिलीवरी करने वाले एक तस्कर को रंगे हाथ गिरफ्तार किया गया है। इस व्यक्ति के पास से 72 ग्राम एमडी ड्रग सहित करीब 8,11,000 का माल बरामद किया गया है। जानकारी मिली है कि कमीशन बेस से आरोपी इस ड्रग्स की डिलीवरी कर रहा था। आरोपी का नाम विमल कुमार सिद्धू प्रसाद पारडी निवासी बताया जा रहा है। फिलहाल आरोपी के ऊपर एनडीपीएस एक्ट के तहत मामला दर्ज कर आगे की जांच तहसील पुलिस कर रही है। तहसील पोलीस स्टेशनच्या तपास पथक पोलीस स्टेशन हद्दीत पेट्रोलिंग करत असताना तपास पथकाला गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली होती की एक इसम दादरा पूल भानखेडा येथे एमडी विक्रीसाठी येणार आहे। त्यावरून वरिष्ठ सदरची बातमी जी आहे त्याबाबतची माहिती वरिष्ठांना देऊन एनडीपीएस ऍक्ट प्रमाणे कारवाई करण्यासाठी परवानगी घेऊन दादरा पूल येथे सापळा रचून एमडी विक्रीसाठी आलेला इसम नामे विमल कुमार सिद्धू प्रसाद वय 29 वर्ष सध्या राहणार आनंद बौद्ध विहार जवळ पारडी याला ताब्यात घेतला असता त्याची गॅझेटेड ऑफिससमोर झडती घेतली असता त्याच्या ताब्यात 72 ग्रॅम मेफेड्रॉन पावडर जी आहे ती मिळाली। तसेच एक मोबाईल व 1300 रुपये रोख रक्कम व एक पोपटी किलोची ॲक्सिस गाडी मिळून आली। त्याच्याकडे जो माल मिळून आला एमडी पावडर त्याबाबत त्याच्याकडे विचारणा केली असता त्याला ती जी पावडर आहे ती कमिशन बेसिसवर विक्रीसाठी शेख दानिश नावाचा इसम जो आहे पारडी येथे राहणारा त्याने नवीन नगर पारडी याने त्याला दिली असल्याचे त्याने सांगितले। सदर प्रकरणी एनडीपीएस ऍक्ट प्रमाणे जप्तीची कारवाई करून तहसील पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। आरोपीला अटक करण्यात आलेल्या आरोपीकडून वरील प्रमाणे 8,11,300 रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे। सदर गुन्ह्यात पाहिजे आरोपी शेख दानिश याचा शोध सुरू असून पुढील कारवाई करत आहे। तर हे जे अटक आरोपी आहे काय काम करायचं आहे आणि हे जे एमडी ची तस्करी आहे कुठून माल आणला होता काय प्राथमिक जानकारी का? सदर गुन्ह्यातील अटक आरोपी जो आहे विमल कुमार सिद्धू प्रसाद हा बेसिकली कार्पेंटरचं काम करतो, पण त्याची जी ओळख आहे पारडी येथे त्याच्या घराजवळच्या परिसरात राहणारा शेख दानिश याच्यासोबत झाल्यावर कमिशन बेसिसवर हा एमडी विक्रीचं काम यांनी चालू केलेलं आहे। तर सदरचा मुद्देमाल हा त्याला शेख दानिश याने दिलेला आहे आणि त्यांनी तो माल कुठून आणलेला आहे याबाबत आरोपीकडे तपास करतो। आरोपीला आज न्यायालयात हजर करून पीसीआर मंजूर करून घेऊन पुढील तपास करतो।